प्राथमिक स्वरूपामध्ये कदाचित उद्या 22 तारखेला दादांच्या जयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे. या निमित्तानं काही याद्या उद्या काय देता येतील का, यादी जाहीर करता येतील का, हाही प्रयत्न आमचा उद्या चाललेला आहे. पण मी आपली शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी होणार आहे असं कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी जाहीर केलंय. एवढी महत्त्वाचं म्हणजे उद्याच अजित पवारांच्या जयंतीदिनी काही याद्या पायलट पद्धतीनं जाहीर होतील अशी घोषणाही त्यांनी केली. 30 जुलैच्या आत रक्कम सगळ्याच लाभार्थ्यांना मिळेल असं ते म्हणाले. 3 ते 4 हजार कोटींची वाढ या कर्जमाफीच्या रकमेत असेल. साधारणपणे 36,500 कोटींची ही कर्जमाफी आहे. राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. आयकर विभागाच्या याद्या हा अडथळा होता, मात्र तो आता दूर झालाय. आयकर विभागानं काही याद्या कालच सरकारला दिलाय नमूद केलंय. तारीख पे तारीख म्हणण्यापेक्षा खरं तर ज्यामध्ये माझ्या राज्यातील शेतकऱ्यांचं हित आहे, ज्या एखाद्या धोरणामुळे माझ्या शेतकऱ्यांचं भलं होणार आहे, ते धोरण या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनीताराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सूचनेनुसार या शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुरू आहे. आपण म्हटलं ते खरं आहे की अगोदर 30 जून तारीख आम्ही दिली होती, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पावसाळी अधिवेशन चालू होतं. पुरवणी मागण्यावरती राज्यपाल महोदयांची सही, पुरवणी मागण्या मंजूर झाल्याशिवाय आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्याशिवाय त्यावर आपल्याला ती रक्कम देता येत नव्हती. त्यानंतर आपल्याला एक लक्षात आलं की जे आपले मोठे शेतकरी, जे इन्कम टॅक्स भरणारे मोठे शेतकरी, त्या शेतकऱ्यांची सुद्धा आपल्याला यादी असणं गरजेचं आहे. कारण परत यादी एकदा आपण एखाद्या शेतकऱ्याला कळवायचं कर्जमाफीची रक्कम, परत त्याला नंतर कुठंतरी थांबवायचं काय त्या अडचणी, त्यामुळे सगळीच अख्खी यादी थांबवायची. ह्या गुंतागुंतीची प्रक्रियेपेक्षा माझ्या शेतकऱ्याला थेट लाभ मिळाला पाहिजे या उद्देशानं आपल्या सर्वांना माहिती आहे की इन्कम टॅक्सची भरणारे शेतकरी त्यांची यादी पण केंद्र सरकारकडून आपल्याकडे प्राप्त झालेली आहे. कदाचित उद्या आमच्याकडे आता इन्कम टॅक्सच्या याद्या, ज्या शेतकरी भरणाऱ्या शेतकऱ्याची याद्या सरकारकडे प्राप्त झालेल्या आहेत, त्यामुळं कदाचित प्राथमिक स्वरूपामध्ये कदाचित उद्या 22 तारखेला दादांच्या जयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे. या निमित्तानं काही याद्या उद्या काय देता येतील का, यादी जाहीर करता येतील का, हाही प्रयत्न आमचा उद्या चाललेला आहे. पण मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो, शेतकऱ्यांना सांगतो की 30 जुलैपूर्वी ही शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये, कर्ज खात्यामध्ये वर्ग केली जाईल. तुम्ही केंद्र शासनाच्या डेटा संदर्भात बोलत होतात की आयकर संदर्भातला डेटा आम्ही मागवलेला आहे. असे किती शेतकरी आहेत जे यातून बाद होऊ शकतात? आणि आता ह्यातनं बाद होण्यापेक्षा आज आपल्याकडे यादी समोर, आता यादी आपल्याकडे 1-2 दिवसापूर्वी काल परवा प्राप्त झालेली आहे. ते आता संपूर्ण यादी पाहून असं मी डेटा म्हणण्यापेक्षा आता आपल्याला आपल्याला ज्याची गरज होती, आता आपली गरज भागलेली आहे, त्या बाबतीमध्ये डिटेल आपल्याला पुढे भविष्यामध्ये आपल्याला 4-2 दिवसामध्ये आपल्याला समजेलच. परंतु आता ती यादी आपल्याकडं आलेली आहे, त्यामुळं आता कुठलीही आपली अडचण राहिलेली नाही आहे. आता आपल्याला कदाचित उद्या आपण त्या याद्या काय ठराविक उद्या आपल्याला बघू, जर उद्या त्या याद्या आपण त्या हे करतोय काही ठिकाण, काही प्रायोगिक, आपल्या प्रायोगिक म्हणण्यापेक्षा तो थोड्या प्रायोगिक ठराविक तेवढ्या आपण उद्या प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न आपला उद्याच्या तारखेचा आहे. जरी उद्याच्या तारीख होतात ते आहेच, पण त्याचबरोबर जी रक्कम आहे ती रक्कम मात्र आपण 30 जुलैच्या सगळ्या शेतकऱ्यांना देतोय. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व शासकीय योजनांची अचूक व वेगवान माहिती फक्त 20 या आपल्या चॅनलवर.